सगळ्यांना नमस्कार, शुभ संध्याकाळ। मेकअप छानपैकी झालेला आहे आणि आम्ही चाललेलो आहे देवळा पुढं। सगळेजण आल्यात, ऋतुजा आणि ते थांबा 1 मिनिट झालं तर आला फोन आणि आता आम्ही चाललेलो आहे देवळा पुढे आणि आमच्या आता गेल्या साडी घालायला मी घातली आणि ह्या ताई पण येणार आहेत आणि ताई चक्क मोठी गाडी घेऊन आल्यात आणि त्या आम्हाला मोठी गाडी घेऊन देवळा पुढे जायच्या। त्या गाडी नीट चालवा येते ना तुम्हाला? माझं म्हणते तुला येत नाही, त्यांना येते, त्यांना तशी म्हणती होय मला आणि कमेंट यायच्या नाही येते मला। आणि त्या ताई दुपारीच आले तर गावाचं नाव सांगा बाया, मी तर इसरूनच जाते। मात्र तीर्थ सिंदखेड राजा जिजामाताचा जन्मस्थान म्हणजे जालना जवळपास सिंदखेड राजा। हा, दुसरं काय गाव जवळ गाव आहे ती? जालनाच ना? किती किलोमीटर आहे जालना तुम्हाला? जालना 35 काय करायचं म्हणलं तुम्ही जालन्याला जाता? हो, जालना किंवा देवगड राजा। होय, जालना फक्त ऐकून गेलेलं नाही कधी। चला कोण कोण आले बघा, जाया सगळं का ही पण आलेली सगळी नटून थटून आल्यात आणि आमचंच उरकलं नाही। चला जेवाय बसते, चला आपलं आपण बाहेर जाऊ। चला म्हणजे आत्या बाहेर निघते, तशा आमच्या आत्या बाहेर निघायच्या आहेत आणि हो का बाहेर तर कसं चाललंय? अरे जनता गाडीत चला बसा, एक एकामेका पार हा ही करून मम्मीला आणि पप्पाला म्हणा चला आम्ही चाललोय। उरकलं का आजीचं? देवळा पुढची थोडीशी झलक दाखवतो तुम्हाला आणि तुम्हाला भाकरी टाकायच्या राहिल्या की चला वळीवारी या। कुठे गेली सगळी? भाकरी खाया चला चला, तिकडे कशाला गेलाय? इकडे ये कुत्र्यांना बोलाव ग, भाकरी टाकायच्या त्यांना। चला 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 चला, आणि एक आलं नाही। भाकरी खायच्यात का? आम्ही चाललो या, खायच्यात का? चला त्यांचं पण बघावं लागतं, आपण जेवायला जायचं त्यांना नकोय। आलं आली का? बरं आहे, धरगण आणू काय झालं तुला? थांबा, जायचंय थोड्या वेळाने, जाऊ आपण सगळी शिकून येऊ एकदाचीच। कसली शिकायची या? होय, 2 व्हीलर का 4 व्हीलर? बरं झालं, अशी सजून सगळे आले। चल पोरे, आमच्या आत्याचं उरकलंय का बघूया, चला। स्वागत आत्या देवळात तुमचं। निम्मी माणसं जेवून गेली की घरी, अशी जत्रा उतरावली बरं का ताईंनी। माग सारा त्यांना रिटर्न घेऊ द्या थोडी। हो घेत आहे, चल। जेवून आली ते आली ना आणि गप्पा हानीत बसल्या। झोपा फिपा लागल्यात का नाही? अरे काय झोप लागली का नाही तुला? हो ना, अव जेवा येत जा भाऊजी, देवाचा प्रसाद घेतलेला चांगला असतं, देव चांगली बुद्धी देतो। एक दिवशी बाद झाले की रोज काय ऋतू कशी ग सांभाळते तू? उद्या जेवाय काय असेल? उद्या गुलाबजामुन हा। आणि हो का, आम्हाला कुण्या 7 दिवस कुण्याही काय म्हणायचं नाही, आम्ही 7 दिवस फ्री जायचं जेवून यायचं। होय, आम्ही आपलं जाणार मस्तपैकी देवाचा प्रसाद आहे, घेऊन येणार, आम्हाला कुणी काय बोलायचं नाही। हो, आम्ही पाया पडतो, कळलं का? चला सासूबाई आल्यात, त्या ताईंना बोलव की इकडं। बुधवार गुरुवार अश्विने जेवली ना पोटभर? आई जेवा चला। हाय सगळ्यांना, हा व्हिडिओ इथं संपवती, सगळ्यांना बाय बाय करते, गुड नाईट, शुभरात्री। अगं चल चला, त्याला झोप आलेली आहे, सगळे अशी जमलेली आहेत बघा। तर ताई पण आल्यात आणि हो का हे दीपक भाऊजी त्यांच्यावर फिरतात ती। हो, नमस्कार भाऊ।